हाय, कसे आहात तुम्ही? मागच्या भागात आपण पावसाळ्यातील होणारे आजार याविषयी बघितलं आणि त्याविषयीचा व्हिडिओ जर आपल्याला हवा असेल तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये जा आणि तिथे असलेली लिंक क्लिक करा. आपल्याला मागचा व्हिडिओ त्याच्यात पावसाळ्यात होणारे आजार काय काय आहेत याविषयी नक्की माहिती मिळेल. तर तो व्हिडिओ आवर्जून बघा. आज आपण त्याच्याशी संबंधितच अशा प्रकारचा एक विषय घेऊन आलो होतो. तो म्हणजे सगळ्यात कॉमन मोस्ट होणारा आजार म्हणजे सर्दी. तर सर्दीविषयी मी तुम्हाला सांगणारच आहे, पण त्याच्या आधी मी तुम्हाला असं सांगेन की आपण चॅनल बघत असाल, आपल्याला जो आयुर्वेदिक कंटेंट आहे तो जर आवडला असेल तर आपण आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण जर बघितला तर आपल्याला काही प्रश्न पडते आणि ते जर प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये जाऊन आम्हाला प्रश्न नक्की विचारा. त्याची उत्तरं निश्चितच दिली जातील. चला तर आपण नव्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्दी का होते आणि पावसाळ्यातच सर्दी जास्त का होते या सगळ्या विषयी आपण बोलणार आहोत. खरं बघायला गेलं तर सर्दी हे एक लक्षण आहे आणि सर्दी हा एक आजार पण आहे आणि पावसाळ्यात मोस्टली सर्दी हा आजाराच्या स्वरूपात येतो. सर्दीची कारणं काय आहेत जर बघायला गेलं तर सगळ्यात महत्त्वाचं कारण हे असं दिसतं की ऋतू जेव्हा बदलतो तेव्हा सर्दी व्हायला सुरुवात होते. दुसरं महत्त्वाचं कारण आहे की एखादा आजार जर आपल्या शरीरात जास्त काळपर्यंत असेल तर सर्दी होण्याची शक्यता असते. तिसरं महत्त्वाचं कारण आहे वाऱ्यावर फिरणं, धूळ आणि प्रदूषण अंगावर घेणं, अतिप्रमाणात प्रवास करणं. तर ह्या कारणांनी पण सर्दी होते. तर ही जी 2-3 कारणं आहेत तीच सगळ्यात जास्त महत्त्वाची कारणं सर्दीसाठी समजली जातात. सर्दी का घडते? तर ह्या 3 कारणांपैकी कुठलंही कारण जर आपल्या बाबतीत घडलेलं असेल, त्याच्यामुळे वातदोषाचा शरीरातील प्रकोप होतो आणि त्याच्यावर पित्त आणि कफदोषाचा प्रकोप होऊन जे शरीराचा ऊर्ध्व भाग आहे म्हणजे वरचा भाग आहे, हा गळा आहे, गळ्याच्या खालचा वरचा जो भाग आहे सगळा, हा सगळा ऊर्ध्वजत्रुघत भाग समजला जातो, ज्याच्यामध्ये पंचज्ञानेंद्रिय पण वसलेली आहे. आणि त्याचं जे मूळ स्थान आहे सर्दी निर्मिती होण्याचं ते नाकाच्या मुळाशी सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी दोषसंचिती होते आणि त्याच्यानंतर प्रतिशाय म्हणजे सर्दीची निर्मिती होते. मग डोकं दुखायला लागतं. लक्षणं काय निर्माण होतात तर डोकं दुखतं, डोकं जड होतं, नाकातून स्त्राव व्हायला लागतो वेगवेगळ्या प्रकारचा. काही जणांना पांढरा स्त्राव असतो, काही जणांना पिवळा स्त्राव असतो, काही जणांना त्याला घाणेरडा वास पण येतो कधी कधी. अशा प्रकारचा पण स्त्राव दिसतो. त्याचप्रमाणे काही सुचत नाही, विचार करणं बऱ्याच जणांचं सर्दीमुळे बंद होऊन जातं. मग आपण करतो काय नक्की त्यावेळी? आपण जो सहज उपाय आहे तो करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे काय की बाजारात जा, सेट्रिझिनसारखी एखादी गोळी घ्या आणि सर्दीला बसवा. पण सर्दी बसवल्याने सर्दीचं काम थांबतं का? नाही, सर्दी तात्पुरती बसते. असं आपण जेव्हा 10 वेळा, 15 वेळा, 20 वेळा सतत करणार त्यावेळी सर्दीचा आजार एका मोठ्या आजारात कन्व्हर्ट होत असतो आणि तो आपल्या भविष्यात, पुढच्या आयुष्यात आपल्याला 100% होणार हे निश्चित ठेवा. कारण सर्दी हा पंचज्ञानेंद्रियाच्या ठिकाणी होणारा आजार आहे. त्यामुळे वेळीच त्याला नष्ट करण्याची गरज आहे, त्याला थांबवण्याची नव्हे. आपण तो आतल्या आत बसवतो म्हणजे त्याची लक्षणं नाहीशी करतो फक्त. त्याच्याऐवजी आपण त्याला शरीरातून जर पिटाळून लावला तरच त्याचे दुष्परिणाम भविष्यकाळात मात्र अजिबात दिसणार नाही. आता आपण पावसाळ्याची गोष्ट करतोय म्हणून मी बोलेन की पावसाळ्यात होणारी सर्दी याच्याविषयी आपण बोलूया फक्त. तर ऋतूबदल झालेला असतो. आता तुम्ही बघताय की भरपूर पाऊस पडतोय. 7-8 दिवस खूप पाऊस पडला सध्या आणि त्याच्यानंतर आता एकदम कडक ऊन लागायला लागलं, खूप गरम होतंय, घाम येतोय. मग अशावेळी आपण पुन्हा काय करतो, मोठ्या प्रमाणात AC लावायचा प्रयत्न करतो, फॅन लावतो, जोरात 5 वर फॅन लावून अंगावर वारा घेतो. पण हे लक्षात ठेवा, ऋतूबदल आधीच झालेला आहे. हा पावसाळ्याचा ऋतू आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीचा हा काळ असल्यामुळे खरं तर पूर्वी हे जून महिन्यात पूर्णपणे घडायचं, पण यावेळी पाऊस उशिरा आला आहे. जून महिन्याच्या शेवटी पाऊस चालू झालेला आहे, जो सुरुवातीला असतो तो. त्याच्यामुळे हे बदल आत्ता जुलै महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला दिसतात, आता जी तारीख आहे त्याच्यानुसार. तर कधी ऊन असतं, कधी पाऊस असतो, कधी ऊन असतं, कधी पाऊस असतं. पण तुम्ही हे लक्षात ठेवा, वाऱ्याचा झोत सतत अंगावर जर या ऋतूमध्ये असला, ACचा असू दे, फॅनचा असू दे, तर सर्दी ही 100% होणारच आहे. त्यामुळे थोडंसं शरीराचं टेम्परेचर कमी व्हावं एवढाच वारा आपल्या शरीरावर आला पाहिजे.
प्रवास करताना लक्षात ठेवा की वारा अंगाला लागता कामा नये, त्याच्यामुळे जॅकेट्स मिळतात. ते जॅकेट्स जर आपण अंगावर घातली आणि प्रवास केला मग टू व्हीलरवरून तर खूप सुंदर. फोर व्हीलरवरून जाताना एसीचा वारा हवा ही डायरेक्टली अंगावर बसणार नाही याची काळजी घेणं खूप अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर त्याचं रूपांतर पावसाळ्यात सर्दीत होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे बाहेर जास्त रात्रीपर्यंत फिरू नका, कारण संध्याकाळनंतर हवा ही थंडगार असते. रात्री जागरण करू नका. रात्रीचा काळ 10 नंतरचा हा पित्ताचा काळ असतो आणि त्याच्यानंतरचा वाताचा काळ असतो. जर आपली झोप चांगली झाली नसेल तर सर्दी वाढण्याची शक्यता असते. तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या का सांगितल्या की सर्दी झाली असताना आणि सर्दी होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला पाहिजे, तर हे सगळं या 5-6 पॉईंटमध्ये कव्हर होतं आहे. थोडंसं पुढे जाणार की सर्दी झालीच तर काय करायचं. मग सर्दी झाली असेल तर सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी काही उपाय मी सांगून ठेवतो. निलगिरीचं तेल बरेच वेळा बाजारात मिळतं, सगळीकडे अवेलेबल आहे मेडिकल स्टोअरमध्ये. तुम्ही निलगिरीचं तेल आणा. चेहऱ्याचा भाग जो आहे ना, हा जो दिसतो तिथे तिळाचं तेल पण बाजारात मिळतं. ते तिळाचं तेल आणा, थोडंसं गरम करा किंचित. तिळाचं तेल कसं गरम करावं तर डायरेक्ट उष्णतेवर म्हणजे आगीवर धरू नये, तर पाणी तापवावं थोडंसं आणि ज्याप्रमाणे आपण तूप वितळतो त्याचप्रमाणे तेल वाटीत घ्यायचं आणि वाटी त्या गरम झालेल्या पाण्यात ठेवायची. मग तेल गरम होतं. इनडायरेक्ट हिटिंग म्हणतात त्याला. ते तेल गरम केलं तुम्ही की हातावर घ्यायचं थोडंसं आणि इथे लावा, इथे लावा, इथे लावा, इथे लावा, इथे लावा, सगळीकडे लावा पूर्ण. फक्त डोळ्यांना लागणार नाही याची काळजी घ्या. कानाला लावलं तरी पण चालू शकतं इथे. तर हा चेहरा कवर करा आणि एक 10 मिनटं हळूहळू तुमच्याच हाताने, हलक्या हाताने तुम्ही मसाज करा त्याला. हलक्या हाताने मसाजपेक्षा स्नेहन हा शब्द अत्यंत योग्य आहे. आयुर्वेदेत त्याला स्नेहन असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर वाफ घेणे हा महत्त्वाची गोष्ट आहे. मग निलगिरीचं थोडंसं तेल 1-2 थेंब, उडनशील द्रव्य आहे त्यामुळे पटकन उडून जातं. 2 थेंब द्रव्य गरम पाण्यात टाका. गरम पाण्याच्या वाफा, पाणी उकळून घ्या, त्याच्यातून वाफा येत असतात. वर टॉवेल धरा मस्तपैकी आणि वाफा तोंडावर घ्या. पण हे सगळं कधी केलं पाहिजे? मग दुपारी 12 वाजता केलं पाहिजे का? नाही, चुकीचं आहे. तेव्हा उष्णता असते. 12 वाजता नाही, सकाळच्या वेळी केलं पाहिजे. जेव्हा तुम्ही उठणार तेव्हा लगेच ही गोष्ट एकदा करा. संध्याकाळी समजा कामावर आलाय 6 वाजता एकदा करा. रात्री झोपताना एकदा करा. असं 3 वेळा जर केलात तर सर्दी आपोआप कमी होत जाणार. दुसरी गोष्ट, डोकं ज्यांचं जड होतं आहे, डोकं दुखतं आहे आणि काहीच सुचत नाही आहे कारण डोकं जड झालं आहे आतून, तर ह्या उपायाने डोकेदुखीला अत्यंत आराम मिळतो. म्हणजे डोकेदुखी बरी व्हायला लागते. तिसरी महत्त्वाची गोष्ट, नस्यामध्ये आपण तिळाचं तेल असतं, तीळ तेल मिळतं. तिळाच्या तेलातले 2 थेंब ह्या नाकपुडीत असे टाकायचे. ड्रॉपर असतो, त्या ड्रॉपरने टाकायचे, ओढून घ्यायचा. ह्या नाकपुडीत परत टाकायचा, ओढून घ्यायचं. अशा प्रकारे सकाळी एकदा, रात्री झोपताना एकदा 2-2 थेंब या नाकपुडीत या नाकपुडीत टाकून ओढू शकता. त्याने पण खूप फायदा मिळतो. तर अशा प्रकारचे आपण घरगुती उपाय करायला हरकत नाही आहे, जेणेकरून आपल्या सर्दीपासून आराम मिळू शकेल. आणि सगळ्यात महत्त्वाचा उपाय त्याच्यापेक्षा जो औषधी उपाय आहे तो म्हणजे घृतपान. त्याच्यामध्ये तूप घ्यायचं असतं. जे औषधी तूप आयुर्वेदामध्ये मिळतं त्या प्रकारचं तूप आपण वापरू शकतो. वेगवेगळ्या प्रकारची तुपं येतात. एका तुपाचं नाव सांगतो, विदारे घृतसारखं एक तूप मिळतं किंवा अन्य अशा प्रकारची तुपं मिळतात. आणि तुपांचा वापर करताना किंवा औषधांचा वापर करताना मात्र जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांकडे जाऊनच सल्ला घेणं आवश्यक ठरतं. आपल्या मनाने कुठलीही गोष्ट करू नका. बाकीचे मी जे सांगितलेले उपाय आहेत ते तुम्ही स्वतः करून बघू शकता. तर हे उपाय आपण करा आणि सर्दीला लवकरात लवकर दूर पळवा. आजच्या भागात एवढंच. आता भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.